आजकाल सर्वांच्याच घरात स्वयंपाक बनवण्यासाठी गॅसचा वापर केला जातो। पण तुम्हाला हे कधी समजू शकतं का गॅस सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? तर हे नक्कीच समजू शकतं। तुम्ही केवळ एक टॉवेल वापरून सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे जाणून घेऊ शकता। सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे तपासण्यासाठी एक ओला टॉवेल खूप प्रभावी ठरू शकतो। यामुळे तुम्हाला आधीच समजेल की तुमचा गॅस लवकर संपणार आहे की नाही। तर सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे तपासण्यासाठी एक ओला टॉवेल घेऊन तो सिलेंडरच्या भोवती गुंडाळा। सिलेंडरची टाकी टॉवेलमुळे ओली झाल्यावर टॉवेल बाजूला काढून ठेवा। मग टाकीचे निरीक्षण करा की टाकीचा कोणता भाग लवकर वाळत आहे, तसेच कोणता भाग जास्त वेळ ओला राहतो। सिलेंडरच्या टाकीवरील ओला आणि सुका भाग तुम्हाला सिलेंडरमधील गॅसची लेवल सांगतो। म्हणजे जो टाकीचा भाग लवकर कोरडा झाला आहे तेथे गॅस शिल्लक नाही किंवा संपला आहे। तसेच जो भाग ओला राहतो त्या लेवलपर्यंत गॅस शिल्लक आहे असे समजावे। घरगुती LPG गॅस सिलेंडरमध्ये काही प्रमाणात लिक्विड सुद्धा असते। त्यामुळे सिलेंडरच्या जितक्या भागात गॅस असेल तितका भाग गॅसच्या थंडपणामुळे ओला असतो आणि लवकर वाळत नाही। पण त्या उलट ज्या भागात गॅस नसतो तो भाग गरम असल्यामुळे लवकर कोरडा होतो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा।